नमस्कार, मी मधुसूदन पत्की आणि आपल्या सगळ्यांचं एकमेव विचारपत्र महाराष्ट्र न्यूजमध्ये मनपूर्वक स्वागत। आज अतिशय महत्वाचा दिवस आहे आणि उदयनराजे भोसले यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि हा अर्ज दाखल करत असताना केवळ ते एकटे नव्हते, तर त्यांच्या मागे जी मोठी ताकद पाहायला मिळाली ती खरोखरच आपण असं म्हणूया की एक जोरदार पाऊल उदयनराजे यांनी या निवडणुकीच्या रिंगणात टाकलेलं पाहायला मिळालं। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या सगळ्यांनी त्यांच्याबरोबर जाऊन त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला। हजारोचा जनसमुदाय आणि त्याचबरोबर सर्व जिल्ह्यातले महत्वाचे नेते म्हणजे 4 विधानसभा ज्या आहेत त्या 4ही विधानसभांचे आमदार यावेळी उपस्थित होते। यामध्ये विशेषतः पाटणचे नामदार पालकमंत्री शंभूराज देसाई होते। त्याचबरोबर आपण बघितलं मकरंद आबा पण आपल्याला पाहायला मिळाले। कोरेगावचे आमदार शिंदे, महेशजी शिंदे हे पण आपल्याला तिथे पाहायला मिळाले। तर सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे तर अतिशय ताकदीने या मिरवणुकीमध्ये उतरलेले आपण पाहिले। त्यामुळे साहजिकच ही सगळी मंडळी त्यांच्याबरोबर होती। त्याचबरोबर माजी आमदार मदनदारांसारखे सर्व पदाधिकारी ही सगळी मंडळी उदयनराजे भोसले यांच्याबरोबर होती। साहजिकच एक जबरदस्त असं शक्ती प्रदर्शन आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळालं। यापूर्वी आपण बघितलं 2 दिवसांपूर्वी शशिकांत शिंदे यांनी आपला अर्ज दाखल केला होता। आमदार शशिकांत शिंदे यांच्याबरोबर त्यांच्या पक्षाचे नेते शरद पवार हे स्वतः उपस्थित होते आणि साहजिकच त्याही मिरवणुकीला मोठी गर्दी होती, शक्ती प्रदर्शन मोठ्या प्रमाणात होतं आणि साहजिकच एक विषय असा होता की आता यापेक्षा मोठं भव्य दिव्य असं शक्ती प्रदर्शन खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले करणार का, आणि नक्कीच त्यांनी ते करून दाखवलं। आता आपण मागच्या भागामध्ये म्हणलं होतं की शशिकांत शिंदे यांचे काही प्लस पॉइंट्स आपल्याला पाहायचे, त्याचबरोबर त्यांच्यातल्या काही कमतरता आहेत त्याही आपल्याला पाहायच्या आहेत। तर त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची ताकद म्हणजे शरद पवार हे त्यांची ताकद होते। स्वतः अध्यक्ष आहेत ते पक्षाचे आणि त्यांच्या पूर्ण विश्वासातले त्यांच्या बरोबर राहणारे असे शशिकांत शिंदे। साहजिकच शरद पवार यांनी ही जागा प्रतिष्ठेची केली आहे आणि ते त्यांच्याबरोबर असणार आहेत। खरं तर एकेकाळी शशिकांत शिंदे हे केवळ शरद पवार यांचेच नव्हे तर सुप्रिया सुळे यांचेही विश्वासू होते आणि त्याचबरोबर अजितदादा पवार यांचे पण ते विश्वासू होते। साहजिकच पवार कुटुंबाच्या अतिशय जवळचे म्हणून शशिकांत शिंदे हे ओळखले जातात। दुसरी मोठी ताकद म्हणजे 2 विधानसभा ज्या महत्वाच्या आहेत, कराड उत्तर, कराड दक्षिण, आणि या दोनही विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधी हे एक काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री आणि त्याचबरोबर बाळासाहेब पाटील हे राष्ट्रवादीचे आमदार जे शरद पवारांचे कट्टर समर्थक आहेत। या दोघांनी पण आपली शक्ती पणाला लागली होती आणि आपण पाहिलं की ही त्यांची म्हणजे शशिकांत शिंदे यांची एक जमेची बाजू आहे। साहजिकच कराड उत्तर, कराड दक्षिण याची ताकद मागच्या वेळी आपण जेव्हा श्रीनिवास पाटील यांच्या निवडणुकीच्या वेळा पाहिलं होतं पोटनिवडणुकीत, तिथे ते बऱ्यापैकी पुढे या 2 मतदारसंघात पाहायला मिळाले आपल्याला आणि त्यामुळेच उदयनराजे भोसले यांना सेटबॅक काहीसं पाठीमागं जावं लागलं होतं। मात्र आज सुद्धा आपल्याला या 2 जे विधानसभा मतदारसंघ आहे यामध्ये शशिकांत शिंदे यांच्या पाठीशी ताकद उभी राहिलेली पाहायला मिळते। म्हणजे एक शरद पवार हे पूर्णपणे त्यांच्या पाठीशी ताकदीने उभे आहेत, तर नंबर 2 हे 2 आमदार त्यांच्या पाठीशी पूर्णपणे ताकदीने उभे आहेत। या 2 महत्वाच्या बाबींबरोबर तिसरा महत्वाचा मुद्दा असा की शशिकांत शिंदे हे 99 सालापासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत आणि निष्ठावान, कुठेही दगाफटका न करणारे अशी ही एक त्यांची प्रतिमा आहे। अर्थात जायंट किलर म्हणूनही त्यांना संबोधलं जात होतं, कारण त्यांनी शालिनीताई पाटील या ज्येष्ठ नेत्या त्यावेळच्या त्यांना पराभूत केलेलं होतं। त्यामुळे साहजिकच जावलीमधून कोरेगाव मतदारसंघात शालिनीताई पाटील यांना पराभूत करणं हा एक त्यांच्या मागे असणारा प्लस पॉइंट आहे। मात्र त्यांचे मायनस पॉइंट किंवा थोड्या कमतरता बघितल्या तर त्यांना शशिकांत शिंदे यांना महेश शिंदे या नवख्या उमेदवारांनी पराभूत केलं। 10 वर्षामध्ये त्यांनी काय केलं असा प्रश्न पुन्हा उपस्थित केला होता। कोरेगाव मतदारसंघामध्ये त्यांनी फार मोठं काही विकासाची कामं केली आहेत का, असाही प्रश्नचिन्ह त्यांच्या पुढे लावलं जातं। त्याचबरोबर शरद पवार
नाराज जी मंडळी शरद पवारांवर आहे त्याचा फटका साहजिकच शशिकांत शिंदे यांनाही बसू शकतो. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये जी दुफळी झाली आणि त्यामध्ये जो शरद पवार यांच्यावर नाराज गट आहे तो साहजिकच त्यांच्या विरोधात असणार आहे. हा एक मायनस पॉईंट त्यांचा असू शकतो. तर आपल्याला शशिकांत शिंदे यांच्या एकूणच ताकदीचा विचार केला तर हे प्लस आणि मायनस दोन्ही मुद्दे आपल्याला पाहायला लागतील. आता उदयनराजे भोसले यांचाही आपण विचार केलेला आहे. त्यांच्या प्लस पॉईंट्स काय होते आणि मायनस पॉईंट काय होते. मात्र या सगळ्याचा आता आगामी 15 दिवसामध्ये परिमार्जन होणार आहे. नक्की काय होणार हे 4 जूनला आपल्याला कळणार आहे. आपल्या इथे 7 मे रोजी मतदान होणार आहे आणि आता केवळ 15 दिवस कसे तरी राहिले असं आपण म्हणूया आणि या 15 दिवसांमध्ये नक्कीच आपल्याला मतदान करायचंय. खरं तर मतदानाचा हक्क आपण बजावला पाहिजे. निवडणूक आयोग यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करत आहे आणि आपलं कर्तव्य आहे. आपण सशक्त लोकशाही निर्माण करायची असेल तर आपलं मतदान हे अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा मी इथे थांबणार आहे. मात्र या ज्या काही रॅली आपण पाहिल्या दोन्ही रॅली बघितल्या त्याचं विश्लेषण केलं. मोठ्या ताकदीची आणि चुरशीची लढत इथे होण्याची आता शक्यता आपण पाहतो आहोत. मतदारसंघावाईज आपण आता याचा आढावा याच्या पुढच्या भागांमध्ये घेणार आहोत. मात्र एक नक्की आहे, पुन्हा एकदा आम्ही आवाहन आमच्या दैनिक एकमेव विचारपत्र महाराष्ट्र न्यूजच्या वतीने करणार आणि नेमकं तेच आम्ही आपल्याला आवाहन करणार आहोत. नेमकं तेच आवाहन हे असेल की आपण मतदान सगळ्यांनी करायचं आहे. त्यामुळे आपण पुन्हा भेटत राहू. अर्थात तुम्हाला हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया पाठवा. मी इथे थांबतो. मात्र भेटूया पुढच्या भागामध्ये.